महाभारत भाग 21। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं महाभारताच्या कथेत। मागच्या भागात आपण पाहिलं, श्रीकृष्ण हस्तिनापुरात गेले होते। त्यांनी युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला। पांडवांसाठी त्यांनी शांतता मागितली, पण दुर्योधनाने त्यांचं म्हणणं नाकारलं। श्रीकृष्णांनी शेवटचा इशारा दिला, तरीही दुर्योधनाचा हट कायम राहिला। आता युद्ध जवळजवळ निश्चित झालं होतं। पांडवांनीही युद्धाची तयारी सुरू केली। कौरवांनीही आपलं सैन्य जमवलं, पण आता एक मोठा प्रश्न होता। श्रीकृष्ण कोणाच्या बाजूने असणार होते? कृष्णांकडे स्वतःचं विशाल सैन्य होतं, आणि त्यांची बुद्धीही अत्यंत शक्तिशाली होती। दोन्ही बाजूंना कृष्णांची साथ हवी होती, म्हणून दुर्योधन आधीच निघाला। तो श्रीकृष्णांकडे जाण्यासाठी निघाला। त्याचवेळी अर्जुनही तिथे पोहोचला। दोघेही श्रीकृष्णांच्या महालात आले, तेव्हा श्रीकृष्ण विश्रांती घेत होते। दुर्योधन कृष्णांच्या डोक्याजवळ बसला, अर्जुन मात्र त्यांच्या चरणांजवळ उभा राहिला। काही वेळाने श्रीकृष्ण जागे झाले। डोळे उघडताच त्यांना अर्जुन दिसला। मग त्यांनी दुर्योधनाकडे पाहिलं। दोघेही आपापली इच्छा घेऊन आले होते। श्रीकृष्णांनी दोघांचं म्हणणं ऐकलं, मग त्यांनी एक निर्णय सांगितला। एका बाजूला माझी विशाल सेना असेल, दुसऱ्या बाजूला मी स्वतः असेन, पण मी युद्धात शस्त्र उचलणार नाही। आता दोघांनी आपली निवड करायची होती। दुर्योधनाला वाटलं तो जिंकेल, कारण त्याला विशाल सेना हवी होती। पण श्रीकृष्णांनी आधी अर्जुनाला विचारलं। अर्जुनाने क्षणाचाही विचार केला नाही। त्याने श्रीकृष्णांची निवड केली। अर्जुन म्हणाला शांतपणे, मला तुमचीच साथ हवी आहे। तुम्ही शस्त्र उचललं नाही तरी चालेल, तुम्ही माझ्यासोबत असणं महत्त्वाचं आहे। हे ऐकून दुर्योधनाला खूप आनंद झाला, कारण त्याला श्रीकृष्णांची सेना मिळाली। त्याला वाटलं आपली शक्ती वाढली, पण त्याला एक गोष्ट समजली नव्हती। युद्ध फक्त सैन्याच्या ताकदीने जिंकता येत नाही, बुद्धी आणि योग्य मार्गदर्शनही आवश्यक असतं। अर्जुनाने मात्र सर्वात मोठी निवड केली। त्याने सैन्य नाकारलं आणि स्वतः श्रीकृष्णांना निवडलं। याच निर्णयामुळे पुढची कथा बदलणार होती। आता दोन्ही बाजूंची तयारी पूर्ण झाली। कौरवांकडे विशाल सैन्य जमा झालं, पांडवांकडेही मोठं सैन्य तयार झालं। आता सेनापती निवडण्याची वेळ आली। कौरवांच्या बाजूने भीष्म पितामह पुढे आले। त्यांचं युद्धकौशल्य अतुलनीय होतं। ते कौरवांच्या सैन्याचे सेनापती बनले। पांडवांच्या बाजूनेही तयारी सुरू झाली। युद्धभूमी म्हणून कुरुक्षेत्र निवडलं गेलं। हजारो रथ तिथे उभे राहिले। असंख्य हत्ती आणि घोडे जमले। लाखो सैनिक युद्धासाठी सज्ज झाले। सगळीकडे फक्त युद्धाचीच चर्चा होती, पण एका व्यक्तीच्या मनात वादळ होतं। तो होता अर्जुन, कारण युद्धभूमीवर त्याला दिसणार होते त्याचे स्वतःचे नातेवाईक आणि गुरु। भीष्म त्याच्यासमोर उभे राहणार होते। द्रोणाचार्यही त्याच्यासमोर उभे होते। कौरवांमध्ये त्याचे भाऊही होते। हे सर्व पाहून अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण झाला। आपल्या माणसांशी युद्ध कसं करायचं? आपल्या गुरूंवर बाण कसे सोडायचे? आपल्या पितामहांशी कसं लढायचं? अर्जुनाच्या हातातील धनुष्य थरथरू लागलं। त्याच्या मनात युद्धाविषयी भीती नव्हती, पण आपल्या माणसांना गमावण्याची भीती होती। त्याने श्रीकृष्णांकडे पाहिलं आणि एक मोठी विनंती केली, कृष्णा, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जा। श्रीकृष्णांनी अर्जुनाची विनंती मान्य केली। त्यांनी रथ पुढे नेला आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये थांबवला। अर्जुनाने समोर पाहिलं, त्याला भीष्म पितामह दिसले, द्रोणाचार्य दिसले, कौरवांचे अनेक योद्धे दिसले, आपले नातेवाईकही त्याला दिसले। हे दृश्य पाहून अर्जुन पूर्णपणे हादरला। त्याच्या हातातून गांडीव खाली पडू लागलं। त्याच्या डोळ्यांत अश्रू आले आणि त्याने श्रीकृष्णांना सांगितलं, मला हे युद्ध करायचं नाही। पण अर्जुनाला माहीत नव्हतं, याच क्षणापासून जगातील सर्वात महान संवाद सुरू होणार होता। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार होते, कर्तव्य म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आणि जीवनाचं खरं सत्य काय आहे। याच संवादातून जन्म घेणार होती भगवद्गीता। पण श्रीकृष्ण अर्जुनाला नेमकं काय सांगणार? अर्जुनाचा मोह कसा दूर होणार? आणि युद्धभूमीवरच श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनाचं सर्वात मोठं सत्य कसं सांगणार? हे जाणून घेण्यासाठी महाभारताचा पुढचा भाग नक्की पहा, कारण पुढच्या भागात सुरू होणार आहे भगवद्गीतेचा अद्भुत आणि जीवन बदलणारा संवाद। कथा आवडली असेल तर लाईक करा। अशाच महाभारताच्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुढचा भाग चुकू नये म्हणून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ही कथा आवडणाऱ्या व्यक्तींना शेअर करा। पुन्हा भेटूया पुढच्या भागात। जय श्री कृष्ण।